राज्यातील सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली। मात्र या विशेष मदतीमधून अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी 8 तालुक्यांना मदतीपासून वगळण्यात आल्याने शेतकरी संतापला आहे। त्यामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड आणि तिवसाचे आमदार राजेश वानखडे यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिले। या 8 तालुक्यावर अन्याय नको, या तालुक्यात सुद्धा प्रचंड नुकसान झालं आहे, तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। एकही शेतकरी मदतीपासून सुटणार नाही। लवकरच वगळलेल्या तालुक्यांचा समावेश शासन मदतीस पात्र होईल, अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप अडसड आणि आमदार राजेश वानखडे यांनी दिली। जिल्ह्यामध्ये 8 तालुके वगळण्यात आले होते। त्यामध्ये माझ्या मतदारसंघातली 2 आहे आणि जिल्ह्यातील इतर 6 आहेत बाकी मतदारसंघातले। आम्ही त्या संदर्भात आज निवेदन द्यायला कमिशनर ऑफिसला आलो आहे। मुख्यमंत्री महोदयांनाही मेसेज करून आणि फोनवर आमचं चर्चा झाली आहे। सगळेच आमदार आम्ही सगळे सोबतच आहोत। बाकी काही कार्यक्रमानिमित्त येऊ शकले नाही, परंतु ते सगळे आम्ही सोबत आहोत आणि निश्चितपणे यामध्ये दिलासा मिळेल हा विश्वास आहे। कारण काय झालं की थोडे अहवाल मागेपुढं झाल्यामुळं आणि जुलै ऑगस्टपर्यंतचेच पंचनामे गृहीत धरल्यामुळे थोडी ती अडचण झाली असं लक्षात येऊन राहिलं आहे। नेमकं टेक्निकल अडचण माहीत नाही, परंतु शासन निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि एवढी मोठी मदत आजपर्यंतची कधी झाली नव्हती। तेवढी ऐतिहासिक मदत महाराष्ट्र शासनानं संपूर्ण शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच। परंतु काही टेक्निकल अडचणी, अहवाल मागेपुढं होणं या कारणांमुळे थोडं हे झालं आहे। आम्ही आता कमिशनर मॅडमला भेटलो आणि त्यांनीसुद्धा त्यांचा अहवाल शासनाला पाठवला आहे मागणीचा। आता निश्चितपणे मला असं वाटते की नवीन जी आर सुधारित निघेल आणि या सर्व शेतकऱ्यांना व सर्व तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना 100% न्याय मिळेल। अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालामुळे तर वगळलं नाही गेलं। चुकीचे नाही म्हणता येणार, काही अहवाल उशिरा पोहोचले त्याच्यामुळे बहुतेक हे झाला। तालुका पण वगळण्यात आला। मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी तुमच्या तिवसा नाही की जिल्ह्यातील 8 तालुके हे वगळण्यात आलेले आहे। त्यापैकी माझ्या मतदारसंघातील भातकुली आणि तिवसा हे 2 तालुके आहे। आणि आता आम्ही महसूल कमिशनरांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की अहवाल थोडा लेट गेलेला आहे। कारण ॲग्रिकल्चरचा अहवाल पहिले गेला, महसूलला सगळं हे करायसाठी सांगितलं आणि महसूलचा अहवालसुद्धा काल रात्री गेलेला आहे। हा जी आर काल रात्री निघाला। त्या जी आरवर काम करत असताना 2 दिवसापासून ते काम करणं कदाचित चालू असेल। तर मागे पुढे झालं, आमचं पालकमंत्र्याशी पण बोलणं झालं, महसूल मंत्र्याशी बोलणं झालं। त्याचबरोबर माननीय CM साहेबांना SMS करून सांगितलं की अशा प्रकारचा विषय झालेला आहे। संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी चा हे आहे की आम्हाला मदत मिळाली पाहिजे। तर माननीय मुख्यमंत्री सकारात्मक आहे आणि आपले जे आता जिल्ह्यातील जेवढे तालुके सुटले तसं सर्वच आमदारांनी, म्हणजे प्रवीणभाऊ ताडे आहे, केवलरामजी आहे, चंदूभाऊ आहे, येवलकर, सर्वांनीच संपर्क केलेला आहे। आता इथं पण आम्ही 3 वाजता येणार होतो, पण थोडं काही तांत्रिक कारणामुळं थोडी वेळ पहिले घेण्यात आली आणि सगळे जे बाधित शेतकरी आहेत त्या सर्वांना न्याय मिळेल। कारण हे शेतकऱ्यांचा काम करणारं सरकार आहे। जेवढी मदत आतापर्यंत कोणत्याही सरकारनं दिली नाही तशी भरघोस मदत या सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। त्यात आपलंसुद्धा जिल्ह्याचे 8 तालुके सुटलेले त्याचा समावेश होईल। एक प्रश्न असा होता की जे तालुके सुटलेले आहेत ते शेतकऱ्यांना अपेक्षा होती की दिवाळी यादी मिळेल। तुमचा प्रयत्न असणार आहे का की दिवाळी यादी मिळाली? बिलकुल, ज्या सर्वांना सोबत मिळेल अशी असा आमचा प्रयत्न राहील।